उपमुख्यमंत्री शिंदे अमित शहांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। सह्याद्री अतिथीगृहावर एकनाथ शिंदे पोहोचलेत। काल रात्री अजित पवार आणि अमित शहा यांची भेट झालेली होती आणि आता एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांची भेट होणार आहे। अमित शहा यांच्या भेटीसाठी एकनाथ शिंदे सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झालेले आहेत। आताची महत्त्वाची बातमी, या भेटी दरम्यान आता कोणकोणत्या मुद्द्यांवर नेमकी चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। काल उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अमित शहा यांची भेट झाली, मात्र त्यांच्या भेटीमध्ये कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली हे मात्र बाहेर आलेलं नव्हतं आणि आता उपमुख्यमंत्री शिंदे अमित शहांच्या भेटीसाठी पोहोचलेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख। ओम, काय अधिकचे अपडेट्स आहेत? कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे? श्वेता, अगदी बरोबर आहे। खरं तर महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे अध्यक्ष राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी काल अमित शहांची भेट घेतली, तर शिवसेनेचे प्रमुख नेते असलेले मुख्य नेते असलेले एकनाथ शिंदे जे उपमुख्यमंत्री आहेत ते सुद्धा आता अमित शहांच्या भेटीला पोहोचलेत। खरं तर राज्यामध्ये महायुतीचं सरकार आणि भाजपचे नेते म्हणून अमित शहांची भेट अगदीच औपचारिक म्हणावी लागेल, परंतु गेल्या काही दिवसांमधल्या राज्यातल्या घडामोडी पाहता रायगडचं रखडलेलं पालकमंत्री पद असेल, नाशिकचा विषय असेल किंवा इतर महत्वाच्या काही राजकीय गोष्टी असतील, त्यावर एक साधक बाधक चर्चा या भेटीमध्ये होऊ शकते असं देखील बोललं जाते। काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टानं सुद्धा राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेण्याच्या संदर्भात महत्वाचा आदेश दिला होता। सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये निवडणुका होतील असं देखील स्वतःच मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे। त्यामुळे एकंदर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची काही गणितं आणि एकंदर राजकीय घडामोडींच्या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते असं देखील कळतंय। अद्याप या बैठकीचा अधिकृतपणे कुठलाही तपशील समोर आला नसला तरी सुद्धा या दोन उभय नेत्यांमध्ये होणारी ही भेट निश्चितच महत्वाची मानली जाते। श्वेता, अगदी धन्यवाद ओम, आपण दिलेल्या माहितीसाठी।